पहलगाम हल्ल्याच्या तपासात मोठा गौप्यस्फोट। गुलबर्गमध्ये चोख बंदोबस्त असल्याने पहलगाममध्ये हल्ला। 5 स्थानिकांनी दहशतवाद्यांना मदत केल्याची सूत्रांची माहिती। भारताला धमकी देणारे पाकिस्तानी नेते आपापसात भिडले। पाकिस्तान आर्मी आणि पोलिसांमधल्या वादाचा व्हिडिओ समोर। पहलगाम हल्ल्यानंतर भारतावर पाकिस्तानकडून 10 लाख सायबर हल्ले। पाकिस्तानचे सायबर हल्ले भारताने परतवले। परशुराम आर्थिक विकास महामंडळाचं वेळेआधी अजित पवारांकडून उद्घाटन। खासदार मेधा कुलकर्णींकडून अजित पवारांसमोर नाराजी। मेधा कुलकर्णींच्या तक्रारीनंतर पुन्हा एकदा उद्घाटन। राज ठाकरे परदेशातून महाराष्ट्रात परतले। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या हालचाली वाढल्या। राजकीय वर्तुळात उत्सुकता। मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते। माजी आमदार शहाजी पाटील यांचं विधान। शहाजी पाटलांच्या विधानाची जोरदार चर्चा। फडणवीसांकडून 100 दिवसांच्या कार्यक्रमाचा निकाल जाहीर। महिला आणि बाल विकास विभाग प्रथम, सार्वजनिक बांधकाम दुसऱ्या स्थानी तर कृषी विभाग तिसऱ्या क्रमांकावर। चंद्रकांत पाटील आणि शेतकऱ्यांमध्ये खडाजंगी। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी। चर्चेदरम्यान शेतकरी नेते आणि चंद्रकांत पाटलांमध्ये वाद। मराठवाड्यात 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। संभाजीनगरात पारा 42 अंशांवर। आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन।